मित्रांनो नमस्कार। तर या भागामध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाची। तर ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक जेम्स क्लियर यांनी लिहिलेलं सवयींच्या बदलांवर आधारित पुस्तक आहे। हे पुस्तक आपल्याला सांगतं की आपण आपल्या जीवनात छोटे पण सातत्यपूर्ण बदल कसे मोठे परिणाम घडवून आणू शकतात। हे पुस्तक सवयींची ताकद आणि त्यांचा आपल्या यशावरती होणारा परिणाम यावर सखोल मार्गदर्शन करतं। तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी बघून घेऊया। चॅप्टर नंबर 1, सवयींची ताकद, द पॉवर ऑफ हॅबिट्स। लेखकाने सूक्ष्म सवयींमधील ताकद समजावून सांगितले। लहान बदल आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कसे दीर्घकालीन यशाला जन्म देतात याचा अभ्यास यामध्ये आहे। चॅप्टर नंबर 2, सवयींमागचं विज्ञान म्हणजे सायन्स ऑफ हॅबिट्स। सवयी कशा तयार होतात, सवयींमागचे मानसशास्त्र काय आहे आणि आपल्या मेंदूचा सवयींवर कसा परिणाम होतो याचं स्पष्टीकरण येथे केले गेले। चॅप्टर नंबर 3, सवयींच्या बदलासाठी 4 पायऱ्या म्हणजेच द 4 लॉज ऑफ बिहेवियर चेंज। तर यामध्ये आपण हे पहिलं म्हणजे 4 लॉ बघून घेऊया। नंबर 1, मेक इट ऑब्वियस म्हणजे तुमची सवय जी आहे ती स्पष्ट करा। नंबर 2, मेक इट अट्रॅक्टिव्ह तुमच्या सवयीला आकर्षक बनवा। नंबर 3, मेक इट इझी तिला सोपं बनवा। नंबर 4, मेक इट सॅटिस्फाईंग म्हणजे समाधानकारक बनवा। तर हे 4 लॉज आहेत जे आपण सवयीच्या बदलासाठी वापरले पाहिजेत। चॅप्टर नंबर 4, वाईट सवयींचे निर्मूलन। वाईट सवयी कशा ओळखाव्यात आणि त्यांचा सामना कसा करावा याचं मार्गदर्शन येथे केले आहे। नकारात्मक सवयींना अवघड बनवण्यावरती भर दिलाय। चॅप्टर नंबर 5, ओळख आणि सवयी। आपली ओळख आणि विश्वास सवयींवर प्रभाव टाकतात। आपल्याला हवे असलेले वर्तन आपली ओळख बनवण्यासाठी सातत्यपूर्ण सराव कसा करावा यावर इथे चर्चा केली गेली आहे। चॅप्टर नंबर 6, सातत्याचे महत्त्व, द रोल ऑफ कन्सिस्टन्सी। सवयी दृढ होण्यासाठी सातत्य असणं महत्त्वाचं आहे। छोटे बदल वेळोवेळी मोठे परिणाम कसे साधतात याचे स्पष्टीकरण दिले गेले। चॅप्टर नंबर 7, ट्रिगर्स आणि सवयी। सवयींना ट्रिगर करणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित करा। सवयींसाठी योग्य वातावरण तयार कसे करावे यावर सल्ला दिला गेला आहे। चॅप्टर नंबर 8, पुरस्कृत सवयी। चांगल्या सवयींना मजबूत करण्यासाठी त्यांना कसे पुरस्कृत करावे याचे मार्गदर्शन। आनंददायक अनुभव सवयींच्या दीर्घकालीन पालनात मदत करतो। चॅप्टर नंबर 9, समूहाचा प्रभाव, रोल ऑफ कम्युनिटी। समूह, नाती आणि सामाजिक वातावरण सवयींवर प्रभाव टाकतात। चांगल्या सवयींसाठी सकारात्मक गटांशी जोडले राहा। चॅप्टर नंबर 10, अपयशातून शिका। अपयश आले तरी सवयींमध्ये सातत्य कसे टिकवायचे, अडचणींना सामोरं कसं जायचं आणि नव्याने सुरुवात कशी करायची याचे महत्त्व इथे सांगितले। चॅप्टर नंबर 11, सवयी आणि जीवनातील प्रगती, हॅबिट्स अँड लॉंग टर्म ग्रोथ। चांगल्या सवयी दीर्घकालीन प्रगती आणि वैयक्तिक यशाला कसे आकार देतात याचा विचार येथे लेखकाने केलेला आहे। वेळोवेळी सवयींमध्ये बदल आणि सुधारणा करण्याची गरजसुद्धा आपल्याला असते। तर या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की लहान बदल जर तुम्ही केला स्वतःमध्ये त्याचा प्रभाव मोठा असतो। त्यानंतर चांगल्या सवयी तयार करण्यासाठी स्पष्ट योजना आणि सातत्य महत्त्वाचे असते। वाईट सवयींना दूर करण्यासाठी अडथळे निर्माण करा आणि चांगल्या सवयींसाठी वातावरण अनुकूल बनवा। यशस्वी जीवनासाठी सवयींच्या व्यवस्थापनात सातत्यपूर्ण प्रयत्न हा कळीचा मुद्दा आहे। हे पुस्तक वाचकांना त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यास उपयुक्त ठरतं। हे पुस्तक जर तुम्हाला मराठीमधनं वाचायचं असेल ते खरेदी करण्यासाठीची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिकडून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा आणि अशाच बुक समरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। धन्यवाद।